गोपाळची सुटका झालीच पाहिजे. ह्यो माणसाला न्याय मिळालाच पाहिजे. ह्यो माणसाला न्याय मिळालाच पाहिजे. जामकरांनी राजीनामा मिळालाच पाहिजे. जामकरांनी राजीनामा दिलाच पाहिजे. ह्यो माणसाला न्याय मिळालाच पाहिजे. ह्यो माणसाला न्याय मिळालाच पाहिजे. गोपाळची सुटका झालीच पाहिजे. अरे गोपाळची सुटका झालीच पाहिजे. जामकरांनी राजीनामा दिलाच पाहिजे. तुम्ही पाहताय कुरुली गावचा देवमाणूस गोपाळ टेलर याच्या समर्थनार्थ संपूर्ण गाव रस्त्यावर उतरलेलं आहे. पोलीस इन्स्पेक्टर जामकर यांच्या विरोधात अख्खं गाव रस्त्यावर उतरले. आपण त्यांनाच विचारूयात याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे. आपल्यासोबत आहेत गोपाळचे आई वडील. आपण यावर त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेऊयात. हे बघा, माझ्या लेकांना काही बी नाही केलंय. तो निर्दोष आहे आणि हे जे बी काय आरोप लावले आहेत ना ते समजे खोटे आहेत. वरनं त्याला डांबून बी ठेवले त्यांनी. आपण गोपाळच्या मित्रांशी संवाद साधूयात. या प्रकाराबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊयात. काय म्हणणं असणार आहे देवा? गोपाळ देव माणूस आहे आमचा, त्यांनी काही चूक नाही केली. हा अहो त्याचं त्याच्या बायकोवर म्हणजे आमच्या लाली वहिनीवर लय प्रेम आहे. किंवा असं काही करू शकत नाही तर अजिबात नाही. हा एक मिनिट हे धर. आणि मी सांगतो या पोलिसांना आहे ना त्यांना खरा आरोपी भेटला नाही म्हणून गोपाळला जाणून बुजून अडकवण्याचा प्रयत्न केलाय. मी पत्रकार आहे, माझं स्वतःचं चॅनल आहे. हो आपण मी सांगू इच्छितो या ठिकाणी की आम्ही ग बसणार नाही. आम्ही गोपाळला न्याय हा मिळवून देणारच. ॲज अ सरपंच मला असं वाटतं की माझ्यासारखा हुशार आणि देखणा पत्रकार असताना गोपाळला कुणीही अडकवून ठेवू शकत नाही. आणि माझ्यावर तर भल्या भल्या मुली घायाळ होतात. मी जामकरांना सहज घायाळ करून गोपाळला सोडून आणू शकतो. मला स्वतःला माझ्यावर विश्वास आहे. माझं स्वतःचं चॅनल आहे. अरे ॲज अ सरपंच मला बोलू देशील का नाही? काय बोला बोला, यांनाच बोलू द्या. तर ॲज अ सरपंच म्हणून माझं कर्तव्य आहे की गावातल्या प्रत्येक नागरिकाचं संरक्षण करणं. आणि त्यासाठीच हा जो दिसतोय ना तो आजचा मोर्चा मी काढलेला आहे. अरे मी म्हणजे आपल्या सगळ्यांनी रे. आणि आपल्या गावच्या निर्दोष अशा देव माणसाला आपण न्याय दिल्याशिवाय मुळीच स्वस्थ बसायचं नाही. काय हे बघा, माझ्या लेखाला सोडावं कसं पण. आणि आमची ही समधी व्यथा आहे ना तुम्ही कसं बी करून लोकांपर्यंत पोचवा. त्यामुळे काय होईल, पोलिसांवरती दबाव येईल आणि माझ्या लेखाला सोडतील ते. मला काहीतरी बोलायचंय. थांबा थांबा, अमिताभ कॅमेरा सुरू कर. तर नमस्कार, मी पत्रकार झुंजार. आज या ठिकाणी सांगू इच्छितो की मी माझ्या सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतोय, आवाहन करतोय की त्यांनी सगळ्यांनी आपल्या गोपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. कारण आपल्याला सत्याची कास धरून आपल्या गोपाळला न्याय मिळवून द्यायचा आहे. लावा ताकद. देव माणसाला न्याय मिळालाच पाहिजे. जामकरांनी राजीनामा दिलाच पाहिजे. या गर्दीत कोणी माझं ओळखीचं तर नाही ना? मीच देवी सिंगे, मीच डॉक्टर अजित कुमार देव आहे हे ओळखणारं या गर्दीत कोणी नाहीये ना? मला सावध राहावं लागेल. गोपाळ नावाचे टेलर म्हणालो होतो ना, पुरावा सापडला की गावभर वरात काढीन. काढली बघा वरात. पोहोचलो सुद्धा कोर्टासमोर. आता काय फाशी गेट लांब नाही, पोहोचालच तिथेच रे. हा, पण मी जज साहेबांना एक विनंती करणार आहे. त्यांना म्हणणार आहे की आरोपी स्वतः एक टेलर आहे, त्यामुळे ते फाशीसाठी जे घालतात ना ते काळा कपडा ते शिवायची परवानगी यांनाच द्यावी. गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधूनमधून.
चला. माझ्याशी नीट वागला असता तर हे सगळं वाट्याला आलं असतं का? वकील सांग आपण आलो. पुरावे कुठे? चेन आणि साडी? ए माझ्याकडे काय बघतोयस? साहेब बहुतेक गाडीत राहिली. सॉरी साहेब, आणतो लगेच. जा लवकर घेऊन ये. फाईल. अरे जामकर साहेब, तुम्ही थांबा, तुम्हाला मी बोलवतो. गोपाळला न्याय मिळालाच पाहिजे. जामकर साहेब मुर्दाबाद. जामकर साहेबांनी राजीनामा. पुरोली गावातील ग्रामस्थांचा मोर्चा आता पोलीस स्टेशन समोर आलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की गोपाळ हा निर्दोष आहे, त्याची निर्दोष मुक्तता झालीच पाहिजे. या सगळ्या गावकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं आता जामकर साहेब कशा पद्धतीने देत आहेत ते आपण पाहूयात. जामकर साहेब मुर्दाबाद. गोपाळला न्याय मिळालाच पाहिजे. जामकर साहेब मुर्दाबाद. देव माणसाला न्याय मिळालाच पाहिजे. जामकर साहेबांनी राजीनामा. दिलाच पाहिजे. अरे किती वेळ झाला का? एवढ्या वेळ जामकर बाहेर काही नाहीत. घाबरले असते. नक्की जामकर साहेब आत आहेत ना? आत आहेत नाही तर कुठे आहेत? आतच आहेत. पण इथं समोर यायला, मोर्चाच्या समोर यायला हिम्मत पाहिजे ना. हिम्मत ते काय देतच आहे? अरे बाबा, काय मार खायला लावतो का? अरे हिम्मत म्हणजे हिम्मतराव देशमुख नाही, हिम्मत म्हणजे डेअरिंग. काय बोलतोय? एक काम करा, जित्या मग घ्या, तुम्ही जावा आणि साहेबांना बाहेर घेऊन या. नको बाबा, आम्ही आतमध्ये गेलो ना तर मग तुम्हाला गोपाळ संघ आमच्यासाठी पण घोषणा द्याव्या लागतील. हा आपण इथनच बोलू त्यांना. ते सरकार म्हणतात की सुरक्षित अंतर ठेवा. कशाला हो बाबा, इथनं जायचे त्या बोलव ते घोषणा बाबा. गोपाळला न्याय मिळालाच पाहिजे. जामकर साहेब मुर्दाबाद.